हॅलो एव्हरीवन. आजचा आपला जे व्हिडिओ बनवायचा पर्पज आहे, हे 4 पॉइंट आहे आपले. जो इश्यू येतोय त्याला आपण कसं रिझॉल्व्ह करू शकतो, त्यासाठी मी आता हे व्हिडिओ बनवतो. पहिला पॉइंट काय आहे आपला? पीबी सबमिट फायनल एरर, ऑटोकॅड व्हेरिएबल सेटिंग रिजेक्टेड. ओके, हा 0 येतोय. तर याला आपण डिस्प्ले वाले जे 0 येते फायनल सबमिट, तर त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगेन. ओके, त्यासाठी आता आपण काय केलंय, त्यासाठी आपण युजर गाईड मध्ये, FAQ मध्ये, टिपिक लाईन ड्रॉइंग मध्ये, आपण लास्ट मध्ये FAQ टाकतोय. बघा, एरिया स्टेटमेंट एक लिस्ट, एक हा इश्यू येतोय आणि एक मिसिंग एरिया स्टेटमेंट साठी इश्यू येतोय. ओके, त्याला आपण कसं रिझॉल्व्ह करायचं ते, हा एक पहिला एक नंबरचा पॉइंट. ओके, आणि दुसरा आपला एरिया स्टेटमेंट कॅनॉट बी प्रोसेस फर्दर. ओके, हे दोन इश्यू त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं मी ते तुम्हाला दाखवतो. आता काय करायचं, तुम्ही युजर गाईड मध्ये FAQ मध्ये टिपिक लाईन ड्रॉइंग मध्ये गेल्यानंतर हा 30 नंबरचा जो पॉईंट त्याला आपण इथे डाउनलोड करायचं. ओके, डाउनलोड करून त्याला आपण डेस्कटॉपला ठेवायचं. ओके, डाउनलोड करून डेस्कटॉपला ठेवायचं. डाउनलोड करून डेस्कटॉपला ठेवल्यानंतर त्याला आपण एक्सट्रॅक्ट करायचं. ओके, एक्सट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे आपण स्टेप दिल्यात बघा. याला तुम्ही ओपन करणार ना, हे डॉक्युमेंट आपण त्याच्यात ऍड करू. त्याच्यात जेव्हा तुम्हाला जेव्हा फायनल सबमिट करतो तेव्हा हा इश्यू येतो, ऑटो कॅड व्हेरिएबल हा जो इश्यू आहे तो, मिसिंग एरिया स्टेटमेंट साठी हा जो इश्यू होतो तो कसा रिझॉल्व्ह करायचा हे आपण मॅन्युअल बनवतोय. बरं, याच्यात काय करायचं, हे जे दोन फायली आहेत, टाटा टेबल आणि DCR रूल्स, हे दोघी फाईल कॉपी करायचे. ओके, कॉपी केल्यानंतर त्याला रिप्लेस कुठे करायचं ते दाखवतो. ओके, त्याला आपण रिप्लेस कुठे करणार. ओके, रिप्लेस बघा आपण दिलंय बघा, कशात जायचं, सी मध्ये प्रोग्राम फाईल, टिपिक लाईन PID सॉफ्ट कॅड आणि UNP. ओके, तिथे जाऊन पेस्ट करायचं. तुम्हाला ते स्टेप दाखवतो, हे जे स्टेप दिले ना ते बघा. मी लोकल सी मध्ये गेलो, प्रोग्राम फाईल मध्ये गेलो. ओके, त्याच्यानंतर TPC टिपिक लाईन मध्ये गेलो, PID मध्ये गेलो, सॉफ्ट मध्ये गेलो, कॅड मध्ये गेलो आणि UNP मध्ये गेलो. आणि इथे आपण ती कॉपी केलेली दोन फाईल ते पेस्ट कर. इथे काय म्हणणार, रिप्लेस विथ फाईल विथ यस करायचं, कंटिन्यू करायचं. ओके, ही तुम्ही फाईल रिप्लेस केली की मग तुम्ही तुमची सिस्टीम रिस्टार्ट करायची. ओके, रिस्टार्ट केल्यानंतर तुम्हाला हा जो इश्यू येतोय तो इश्यू येणार नाही. ओके, ऑटोकॅड व्हर्जन 2020च्या पुढेच आपल्याला यूज करायचंय. त्याच्या खाली जर असेल तरी तुम्ही हे जे मी तुम्हाला प्रोसेस दाखवली तरी तुमचा तो इश्यू रिझॉल्व तेव्हा होणार नाही, कारण 20च्या खाली अलाउड नाही आहे. 20च्या वरती असेल तर तुम्हाला काही इश्यू येणार नाही. ओके, हे स्टेप आहेत हा इश्यूचा. ओके, हा एक इश्यू रिझॉल्व होईल तुमचा या स्टेपने. आणि हा जो दुसरा इश्यू आहे तो, ओके, हा जो दुसरा इश्यू आहे ना, मिसिंग एरिया स्टेटमेंट, हे दोघं इश्यू तुमचे त्याच्यात रिझॉल्व होऊन जातात. आपण प्रोसेस दिली कुठे रिप्लेस करायचंय, डाउनलोड करायला दिले ऑप्शन, डाउनलोड करून त्या लोकेशनला तुम्हाला रिप्लेस करायचं. रिप्लेस करा, तुमचा इश्यू रिझॉल्व होऊन जाईल. तुम्ही जर असं कॉपी केलं आणि मी ते हे केलं, कॉपी करून इथे टाकलं, तरी तुम्ही त्या एक्झॅक्ट लोकेशनला जाणार आणि तिथे कॉपी केलेले दोघं फाईल पेस्ट करा. ओके, एवढीच प्रोसेस करायची. ओके, हा झाला आपला पहिला पॉइंट. ओके, आता जो दुसरा इश्यू येतोय, सबमिशन टेम्पलेट इज आउटसाइड द टिपिक लाईन प्रिंट क्लिअर.
ओके. हा एरर आला तर त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं आणि हा एरर कशामुळे आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. ही आपली ड्रॉइंग आहे. त्याचा मी रिपोर्ट जनरेट करून घेऊ. मी तुम्हाला जे स्टेप सांगतो ते तुम्ही फॉलो करा. त्यानुसार तुमचं वर्किंग करा. ओके. आता आपण रिपोर्ट जनरेटला ठेवला आहे. आता आपण जे तुम्हाला इश्यू येत आहे व्हॅलिडेशनचे, ते कशामुळे येतात, त्याला कसं रिझॉल्व्ह करायचं, मी तुम्हाला जे स्टेप सांगतोय तुम्ही ते फॉलो करा. ओके. पहिला इश्यू कसा रिझॉल्व्ह करायचा मी ते दाखवलं. आता दुसरा इश्यू जो आहे, सबमिशन टेम्पलेट इज आउटसाइड द टिपिक लाईन प्रिंट लेअर, म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवतो. आता आपण रिपोर्ट जनरेट करून घेऊ. मी तुम्हाला एक्झॅक्ट कशामुळे तो इश्यू येतो ते दाखव. हा जो सेकंड नंबरचा पॉईंट आहे आपण तो चेक करू. सबमिशन टेम्पलेट आउटसाइड द टिपिक लाईन प्रिंट लेअर. एक्झॅक्टली तो कसा इश्यू दिसतो तुम्हाला ते पण दाखवतो. ते तुम्हाला मी पहिली प्रोसेस दाखवली. ओके. या प्रोसेसमध्ये हा इश्यू रिझॉल्व्ह होऊन जाईल तुमचा. आणि मी तुम्हाला हा जो सांगितला मिसिंग एरिया स्टेटमेंट कॅनॉट फर्दर प्रोसेस, बरोबर, हा पण इश्यू तुमचा त्याच्यातच रिझॉल्व्ह होतो. ओके. त्याच्यानंतर हा जो नो एरिया स्टेटमेंट फाउंड इन टेम्पलेट, हा पण इश्यू मी तुम्हाला दाखवेल की कसा रिझॉल्व्ह करायचा. त्यानंतर हे बघा, जो हा इश्यू आहे, ओके, सबमिशन टेम्पलेट इज आउटसाइड द टिपिक लाईन प्रिंट लेअर, ते कसं रिझॉल्व्ह करायचं त्याच्याच रिगार्डिंग मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, रिपोर्ट जनरेट झाला. नंतर तुम्ही काम जे झालं ते तुम्ही याच्यात ठेवणार. ठेवल्यानंतर काय होतं, जो त्यांचा ऍड्रेस असतो, तो ऍड्रेस असतो ऍड्रेस असतो तो त्या शीटच्या आउटसाइडला जातो. आउटसाइडला जातो. ओके. आणि तुम्ही जेव्हा नंबर ऑफ शीट मार्क करतात, ओके, तुमचं एखादी जे प्रपोजल असतं त्याचा जो ऍड्रेस असतो, सीटीएस नंबर, सर्वे नंबर, तो आउटसाइड ऑफ टेम्पलेट जातो. ओके. तुम्ही काय करतात, तुम्ही ही जेव्हा शीट अशी मार्क करतात, ओके, अशी मार्क करतात आणि फायनल सबमिट करतात, तेव्हा तुम्हाला असा मेसेज होतो, सबमिशन टेम्पलेट इज आउटसाइड द टिपिक लाईन प्रिंट लेअर. ओके. तेव्हा तो तुम्हाला मेसेज होतो. त्या टायमाला काय करायचं, तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक करायचं. हा जो ऍड्रेस असतो त्याच्यावर डबल क्लिक करायचं. याला तुम्ही कमी करून घ्यायचं. ओके. आता तुम्ही प्रॉपरली नंबर ऑफ शीट पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित प्रॉपरली मार्क करा, इथून प्रॉपरली इथपर्यंत. ओके. आणि मग तुम्ही फायनल सबमिट करा, तुम्हाला इश्यू येणार. मी नंबर ऑफ शीट असं जर मार्क केलं कुठे असं, तरी इश्यू येईल. तुम्ही प्रॉपरली पॉईंट टू पॉईंट जो आहे आपला तिथे मार्क करा. बरोबर. आता आपला हा जो पॉईंट नंबर 2 होता तो आपण तुम्हाला सांगितला. आता मिसिंग एरिया स्टेटमेंट कॅन नॉट बी प्रोसीड फर्दर. आता तुम्ही तेवढं रिप्लेस जे आहे पहिल्या याच्यात जो तुम्ही इश्यू आपण टाकलाय, जो तुमचा रिझॉल्व्ह झाला, तरी तुम्हाला तो मेसेज येतो. काय येतो त्याचं कारण बघा. आता आपण व्हॅलिडेशन लावले. हा तुमचा जो सिस्टम जनरेटेड प्रोफार्मा आहे एरिया स्टेट, तुम्ही याला स्केल डाऊन करू नाही शकत.
स्केल डाऊन केलं तर तुमचं फायनल सबमिट होणार नाही. ओके, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, याच्यातले कोणतीही व्हॅल्यू तुम्ही एडिट करू शकता. जर तुम्ही एडिट केली असेल तरी तुम्ही फायनल सबमिट करू शकता. हे रेस्ट्रिक्शन टाकले आहे, हे व्हॅलिडेशन आहे. तुम्ही याच्यात एकही व्हॅल्यू चेंज केली तुमचं फायनल सबमिट होणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही याला स्केल डाऊन करू शकता. ओके, हे एक व्हॅलिडेशन आहे. याला स्केल डाऊन करू नाही शकता. ते जनरेट झालेल्याच पोझिशन ठेवून तुम्ही फायनल सबमिट करू शकता. किंवा त्याला तुम्हाला जर स्केल अप करायचं असेल, तुम्ही त्याला स्केल अप करू शकता. स्केल अप करून तुम्ही त्याच्या मध्ये ठेवून फायनल सबमिट करू शकता. त्याला काय अडचण, पण त्याला डाऊन नाही करू शकता. ओके, समजा ते केलं किंवा आणि तुमचं हे एरिया स्टेटमेंट या जनरेट झालेल्या शीटच्या बाहेर असेल, तुम्ही त्याच्यानंतर फायनल सबमिट करत असता. समजा मी एरिया स्टेटमेंट बाहेर ठेवलं आणि फायनल सबमिट करतो. तर काय मेसेज तुम्हाला शो होईल ते बघा, मिसिंग एरिया स्टेटमेंट कॅनॉट बी प्रोसीड फर्दर. ओके, तुम्ही तसं करू नाही शकता. ओके, त्याची जी ओरिजिनल लोकेशन आहे तुम्ही तिथे ठेवा किंवा त्याला स्केल अप करून शीटच्या मध्ये किंवा टेम्पलेटच्या मध्ये ठेवावं लागेल. त्याच्या बाहेर हे अलाउड नाही. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, त्याला एडिट करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर बरोबर, हे तुम्हाला एरियाचं सांगितलं. त्याच्यानंतरचं काय आहे, नो एरिया स्टेटमेंट फाउंड इनसाइड द सबमिशन टेम्पलेट. म्हणजे काय, हे सिस्टीम जनरेटेड जे टेबल आहे, ओके, तुम्ही त्या सबमिशन टेम्पलेट मध्ये जर ठेवले नाही आणि फायनल सबमिट करायचं ना, तर तुम्हाला ते व्हॅलिडेशन परत दिसेल. हे बघा काय आलं, जे टेबल आहेत, टिपिक लाईन टेबल जो आहे तो त्याला भेटत नाही, एपीएसआय टेबल भेटत नाही, पार्किंग टेबल, टेलिकॉम रूम टेबल, हे जितके पण टेबल आहे तुम्ही ते शीटच्या बाहेर आहेत म्हणून ते फायनल सबमिट होऊ देणार. हे तुम्हाला आताच ठेवा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही याला जे टेबल आहे त्याला स्केल डाऊन नाही करू शकत. स्केल डाऊनला रेस्ट्रिक्शन, स्केल अप करू शकता. तुम्ही याला जर ते स्केल वाढवली तर काय अडचण, फक्त स्केल डाऊन करू शकत. नंतर तुम्ही याच्यातलं एकही व्हॅल्यू एडिट केली तरी तुमचं फायनल सबमिट होणार नाही. जे आहेत व्हॅल्यू तेच राहतात. कोणतीही व्हॅल्यू एडिट करता येणार नाही. टेबल जो आहे त्याचं रिअरेंजमेंट, त्याचे विड्थ, लेंथ, हे सगळं तुम्हाला मिसमॅच करता येणार. ओके, नंतर तुम्हाला कोणता टेबल डिलीट मारला तर फायनल सबमिट करणार तरी होणार. तुम्हाला प्रॉपरली सिस्टमने जेवढे जे टेबल जनरेट केले त्या जनरेटेड झालेल्या टेम्पलेट मध्ये ठेवणं कंपल्सरी आहे, तेव्हाच तुमचं फायनल सबमिट होईल. स्केल डाऊन करू शकत नाही. यालाही स्केल डाऊन किंवा अप तुम्ही करू शकत नाही. जे की प्लॅन असतो आपला, ओके, सिस्टीमचा, त्याला तुम्ही डाऊन किंवा अप करू शकत नाही. या टेबलला तुम्ही स्केल अप करू शकता, डाऊन करू शकता. हे एक व्हॅलिडेशन. जे मी तुम्हाला हे पॉईंट सांगितले त्याच्यात काय काय करायचं हे मी तुम्हाला दाखवलं. ऍडिशनल पॉईंट मी तुम्हाला दाखवतो. समजा तुम्ही पार्किंग मार्क केलं, ओके, तुमची पार्किंग बाहेर असेल, ओके, तिचं पार्किंग तुमच्या फायनल सबमिटच्या शीटच्या बाहेर असेल तरी ते फायनल सबमिट होणार नाही. ओके, हा पण एक आहे विषय. दुसरं, तुमची फ्लोअर बाउंड्री ही जर फ्लोअर बाउंड्री किंवा हे जितकाही ट्रेसिंग केलेला पार्ट आहे ते फायनल सबमिट केलेल्या शीट मध्ये हवा तर तुमचं फायनल सबमिट होईल. ओके, जर तुम्ही एवढे जर ट्रेसिंग केलेला पार्ट बाहेर ठेवला आणि फायनल सबमिट केला तर तुमचं फायनल सबमिट केल्यानंतर इश्यू येईल. ते तुम्हाला ऑल ट्रेसिंग पार्ट जितकेही तुम्ही ट्रेस आउट करणार आहे ते सगळं तुम्हाला या शीटच्या आतच ठेवायचं. पार्किंग पण तुमचं आतच ठेवायचं. काही लोक ट्रेसिंग झाल्यानंतर ट्रेसिंग बाहेर करायचे आणि फायनल सबमिट मारायचे.
ते ड्रॉइंग वेगळी राहायची आणि ट्रेसिंग पार्ट बाहेर राहायचा. त्यामुळे इश्यू यायचे. त्यामुळे आपण आता हे व्हॅलिडेशन जितके तुम्ही ट्रेसिंग करणार ते या जनरेटेड टेम्पलेट फाईलमध्येच फायनल सबमिट करायचं. ओके, हे सगळे पॉईंट मी तुम्हाला सांगितले. ओके, आता दुसरी एक गोष्ट, जर समजा तुमचं रिअसाइन झालेलं प्रपोजल आहे, तुम्ही आता त्याला जनरेट करून फायनल सबमिट करत असणार, तर त्यावेळेस तुम्हाला इश्यू येतो. त्यावेळेस काय करायचं, हे नवीन जनरेटेड टेबल कधीही तुम्ही जेव्हा तुम्हाला हे चारही इश्यू आले तर तेव्हा काय करायचं, मी तुम्हाला सांगतो. नवीन रिपोर्ट जनरेट करायचा. ओके, नवीन नवीन रिपोर्ट जनरेट करायचा. नवीन रिपोर्ट जनरेट झालेलं त्याच्यात जे अपडेटेड सगळे असेल, प्रोफार्मा आय, तर तुमची हे टेबल हे ठेवायचे. जे ओल्ड आहे ते डिलीट मारून जाईल. ओल्ड क्लिप बॅग, त्याचे टेबल जे ओल्ड असतील तुमचे ते डिलीट मारून जायचे. जे अपडेटेड असेल त्यालाच तुम्ही जनरेट करून त्या नवीन जे जनरेट झाले शीट आहे त्याच्यात फायनल सबमिट करू शकता. ओके, अजून तुम्ही याला एडिट करू नाही शकत, हे मी तुम्हाला सांगितलं. हे की प्लॅनला तुम्ही स्केल डाऊन किंवा अप करू नाही शकत. प्रोफार्मा आहे जे जिथे जनरेट झालं त्याच लोकेशनला पाहिजे, त्याच्यात तुम्ही काही चेंजेस करू नाही शकत, एडिट करू नाही शकत, त्याला स्केल डाऊन नाही करू शकत, हेही तुम्हाला सांगितलं. अजून पार्किंगचं मी सांगितलं तुम्हाला, ते आउटसाइड ऑफ द जे शीट आहे त्याच्या बाहेर ठेवू नाही शकत. हे सगळे जे प्रॉब्लेम येत आहे त्याचं मी तुम्हाला हे बघा स्क्रीनशॉट दाखवतो. कोणकोणते प्रॉब्लेम, हा एक प्रॉब्लेम आहे त्याचंही मी तुम्हाला सोल्युशन दिलंय. ओके, हा एक प्रॉब्लेम होतो त्याचाही मी बघा, इथे बघा मिसिंग एरिया स्टेटमेंट, तेव्हा इथे प्रोफार्मा आहे त्यांनी ठेवला नव्हता ते फायनल सबमिट कर म्हणून इश्यू येत होता. ते मी तुम्हाला सांगितलं काय करायचं. त्याच्यानंतर नो एरिया स्टेटमेंट फाउंड इनसाइड द टेम्पलेट, म्हणजे काय, जे नवीन जनरेटेड टेबल आहेत त्यांनी ह्या फायनल सबमिट मध्ये ह्या शीट मध्ये घेतलं नाही म्हणून हा इश्यू आला. आणि हा जो आहे टेम्पलेट इज आउटसाइड द प्रिंट प्लेअर, जो ऍड्रेस आहे तो त्या टेम्पलेटच्या बाहेर जात होता म्हणून तो इश्यू येतो. त्याला तुम्ही त्या एडिट करून परत रिअरेंज करू शकता. हा ऍड्रेस असतो ना, त्याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही त्याला कमी जास्त करून त्याला शीटच्या आत घेऊ शकता. त्याला काही अडचण नाही, तिथे काही रेस्ट्रिक्शन लावले नाही आपण एवढ्याच्या. त्याच्यानंतर अजून एक आहे की तुम्ही समजा हे जे शीट सिस्टमने जनरेट केलेलं शीट आहे, ओके, हे जनरेट झालेल्या शीटला तुम्ही जर स्केल अप किंवा डाऊन केलं तरी तुम्हाला इश्यू येईल. कसा इश्यू येईल ते सांगतो. ते सिस्टमने जनरेट केलेले शीट असतात, त्याचे डीएससी कोऑर्डिनेट इथे असतात. सिस्टमने जनरेट केलेले डीएससी कोऑर्डिनेट इथे असतात. तुम्ही प्रपोजल सबमिट करता, ऑथॉरिटी जेव्हा डीएससी लावतात तेव्हा ती डीएससी इथे लागलेली दिसत नाही, कारण की तुम्ही ह्या शीटला फायनल सबमिट करताना स्केल अप केलेलं असतं. ओके, स्केल अप केलं म्हणून काय झालं, इथे हे डीएससी कोऑर्डिनेट इथे लागायला पाहिजे होते, ते आउट शीटच्या आउट साईडला चाललं. मग डीएससी प्रॉपरली लागत टिक करतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जे सिस्टमने जनरेट केलेली शीट आहे तिला स्केल अप किंवा तुम्ही डाऊन करू शकत नाही. ओके, डाऊन किंवा अप केलं तर तुम्हाला डीएससीचा इश्यू येईल. त्याला तुम्ही काहीही करू नका आणि मी तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिले ते फॉलो करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रपोजल सबमिट करू शकता. ओके, अजूनही मी तुम्हाला सांगतो, याच्यातला एकही टेबल जर फायनल समजा तुम्ही म्हणणार की मी प्रत्येक शीट मध्ये हवं का, आता समजा ही माझी एक शीट, ओके, बरोबर, ही एक शीट, ही दुसरी शीट. तुम्ही म्हणाल की हे जनरेटेड झालेले टेबल प्रत्येक शीट मध्ये हवं का, नाही. दोन शीट असतील तर कोणत्याही एका शीट मध्ये ते पाहिजे, दुसऱ्या शीट मध्ये नसेल तर काही अडचण. ओके, पण एरिया स्टेटमेंट हा प्रोफार्मा आहे, हा तुम्हाला जितके पण शीट असतील 4 असो 5 तो लागेल. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पार्किंग आउट साईडला शीटच्या बाहेर चालणार नाही. इथे एडिट करणं वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं. प्लीज तेवढं तुम्ही फॉलो करा, इश्यू रिझॉल्व्ह होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्ही फायनल सबमिट केलं तर तुमचं फायनल सबमिट होऊन जाईल. ओके, हा सगळे पॉईंट कव्हर केले, तुम्ही फॉलो. थँक्यू. तर प्रॉपरली सगळं व्यवस्थित त्या शीट मध्ये असेल आणि मी फायनल सबमिट केलं तर तुमचं प्रॉपरली फायनल सबमिट होणार. ओके, मी जे तुम्हाला स्टेप सांगितलं ते फॉलो करा.